नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणच्या घटनेवर माफी मागितली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवरायांच्या चरणी माथा टेकवत माफी मागतो असं वक्तव्य मोदींनी केलं. त्यांनी शिवरायांसह तमाम शिवप्रेमींची माफी मागितली आहे. माफी मागताना आपले संस्कार वेगळे आहेत असंही मोदींनी म्हटलं. त्याचवेळी मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसची कोंडी केली. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं. जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं कि भी सर झुका करके क्षमा मांगता हूं. मेरे संस्कार अलग है. सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले. आणि आता पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. येत्या सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी 2 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे आणि या 12 तासांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागातील काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे अंधेरी जोगेश्वरी या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी 31 ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी 39,277 विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलाय. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर सीएसएमटी पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल ते वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील. केईएम रुग्णालयामध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग, केईएम रुग्णालय आणि सखी 4 चौघी या बिगर सरकारी संस्थेनं संयुक्तरित्या तृतीयपंथीयांसाठी मूत्रविज्ञान विभागामार्फत विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू केलाय. केईएम रुग्णालय आणि सखी 4 चौघी या बिगर सरकारी संस्थेनं संयुक्तरित्या तृतीयपंथीयांसाठी हे विशेष विभाग सुरू केलेला आहे आणि या विभागाच्या 8व्या मजल्यावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दर शनिवारी दुपारी 3 वाजता हा विभाग कार्यरत असणार आहे. नागपूर रेशीमबाग मैदानात लाडकी बहिणी योजनेचा नागपूर विभाग शुभारंभ करणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये जितेश अंतापूरकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याचा आनंद असल्याची भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. तरुण आमदार जितेश यांनी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र तरीही काँग्रेसमध्ये त्यांना वाईट अनुभव आला आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून भाजपमध्ये प्रवेश केला असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. नांदेड जिल्ह्याच्या तरुण आमदारानं भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्याशी भाजपचे फार जुने संबंध आहेत. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानं भाजपला मजबूती मिळाली. तसंच आता जितेश अंतापूरकर यांच्या प्रवेशानं देखील भाजपला खूप मोठं बळ मिळेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चेला सुरुवात होणार आहे. तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतील आणि जागा वाटप करताना मेरिटवर निर्णय घेतला जाणार असून जागा वाटपाच्या निर्णयासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होणार नाही. राज्यातील नेतेच या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांच्या कृतीची स्तुती केली आहे। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली, हा मोठेपणाच म्हणावा लागेल। माफी मागणं सुद्धा महत्त्वाचं आहे। 140 कोटी जनतेच्या पंतप्रधानांनी महाराजांना मोठं मानलंय असं गुलाबराव पाटील म्हटले। तेलंगणातील भाजपच्या नेत्या माधवीलता यांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं। चांदूरबाजार येथील दहीहंडीच्या कार्यक्रमाला जात असताना ही कारवाई करण्यात आली होती। दरम्यान आता माधवीलता यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत अशा सूचना देत त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडून देण्यात आलं। लाडकी बहिणी योजनेविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सुनील केदार यांच्या जवळच्या व्यक्तीनं योजनेविरोधात याचिका केल्याचा दावा भाजपनं केलाय, तर हा आरोप काँग्रेसनं फेटाळून लावलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कोणाच्या मांडीवर बसतं आणि कोणाला कुणाची गरज आहे हे लक्षात येईलच असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेलं आहे। तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय। मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर बीडमधील राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या प्रतिमेवर चक्क जिवंत खेकडे सोडले। दरम्यान खेकडा मंत्री राजीनामा द्या अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली। केवळ नेताच नाही तर मतदार देखील स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न असला पाहिजे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे अशी ही मागणी पंकजा मुंडेंनी केली। राजकारणात मिळणारी पदं ही कायमस्वरूपी नसतात, तर पक्षाचा विचार आणि कार्यकर्ता हा कायम राहतो। आगामी विधानसभा निवडणूक आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढणार आहोत असं स्पष्टीकरण मंत्री रक्षा खडसे यांनी दिले। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला। ताफ्यातील पोलिसांच्या वाहनानं इतर वाहनांना धडक दिली। संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात ही घटना घडली। यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भेसळयुक्त दूध घालणाऱ्या दूध संस्थांना दणका बसणार आहे अशा संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय खरं तर गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलाय आणि भेसळयुक्त दूध घालणाऱ्या संस्थांना न वेळा 1 ते 3 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि त्यानंतर मात्र संस्थेचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे। जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आणि यामुळे धरणाचा पाणी साठा शुक्रवारी 75.9% पोहोचलाय। दरम्यान वाढती आवक लक्षात घेऊन 0% पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी 1 वाजता 100 क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। गणेश मूर्तींच्या मिरवणुकीपुढे यंदाही 13 धोकादायक पुलांचं विघ्न आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत। याशिवाय काही पुलांची कामं पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेश भक्तांनी गणेश मूर्तींच्या आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर आलेला असताना तब्बल 48.67% म्हणजे 1300